नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 11 जुलै 2026. आजपासून पुढील 30 जुलैपर्यंतचा अंदाज. एकंदरच या कालावधीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि एकंदरच कोणत्या तारखेला महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस पडणार, कमी पाऊस पडणार, आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. तर आज 11 जुलै, 11 आणि 12 जुलै राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही शेतकरी बंधूंनो. तसेच 13 तारखेला देखील पावसाची शक्यता नाही. वातावरण कुठे बदलणार नाही. एकंदरच 16-17 तारखेपर्यंत वातावरणामध्ये जास्त बदल नाही, कुठलाही बदल नाही आणि पाऊस जे कमी आहे ज्या भागामध्ये अत्यंत पाऊस कमी आहे, जे की सध्या आपल्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, त्याचं लगेच नुसते बुरबुरीवरच लगेच पाऊस उघडला आहे, तिथे मात्र हवाने आणि उन्हाने तिथे ओल कमी होत आहे आणि जे पिकं आहेत ते एकदम लहान आहेत, त्यामुळे त्यांना ऊन सहन होत नाही. अशा पिकांना तुम्ही जर उपलब्ध असेल तर तुम्ही पाणी देखील देऊ शकता शेतकरी म्हणून तुमच्या ह्याच्याप्रमाणे. पण एकंदरच शेतकरी म्हणून 18-19 तारखेपर्यंत राज्यामध्ये 19 तारखे 18 तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही. 19 तारखेपासून मात्र विदर्भाकडून थोडंसं वातावरण बदलायला सुरुवात होईल. पण तोही पाऊस 19 तारखेपासूनचा पाऊस तोही तुरळक आहे पूर्व भागामध्ये आणि एकंदर पश्चिम भागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. त्या 19 तारखेला पावसाची शक्यता विदर्भामध्ये आहे. विदर्भामध्ये ते कमी क्षेत्रावर 19 तारखेपासून पावसामध्ये वाढ होणार आहे ते विदर्भाकडून. तर एकंदर शेतकरी बंधूंनो, 22 तारखेला मराठवाड्यामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यामध्ये 22 तारखेला पावसाची शक्यता आहे. एकंदरच 24-25 तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि विदर्भामध्ये मात्र 22-23 तारखेला बऱ्याच भागामध्ये, आता 24 पर्यंत विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि 24 आणि 25-26 तारखेला मात्र एक लो प्रेशर जात आहे शेतकरी म्हणून. हे लो प्रेशर हे पहा इकडं गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, तसेच जळगाव, धुळे, नाशिक ह्या भागामध्ये 24, 25, 26 तारखेला मात्र मोठ्या जोरदार पावसाची देखील शक्यता आहे. उर्वरित इकडचा भाग जे आहे म्हणजे दक्षिण महाराष्ट्र, लातूर, धाराशिव आणि बीडच्या काही भागाला सुद्धा देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे 24 ते 26 दरम्यान. पण थोडासा पाऊस कमी राहणार आहे तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये. 25-26 तारखेपर्यंतही पाऊस पडणार आहे. तो 22 तारखेपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी, पण पावसाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमीच राहणार आहे. म्हणजे उत्तरेकडच्या तुलनेने दक्षिण भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. तर एकंदरच कोकणामध्ये 22 तारखेपासून चांगल्या पावसाला सुद्धा देखील सुरुवात होण्याची शक्यता आहे. तरी पुन्हा नाशिक जिल्ह्यामध्ये 22 तारखेपासून मात्र पुन्हा नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची, जोरदार पावसाची शक्यता आहे. तर 24, 25, 26 तारखेला इथं जोरदार ते अतिजोरदार नाशिक विभागामध्ये पावसाची शक्यता आहे शेतकऱ्यांना. तर पुन्हा 26 तारखेपासून 26 ते 28, 29, 30 तारखेला तर या कालावधीमध्ये देखील राज्यामध्ये विविध भागामध्ये राज्याच्या जोरदार ते अतिजोरदार देखील शेतकऱ्यांना पाऊस पडणार आहे. तर या कालावधीमध्ये ओढे नाले सुद्धा वाहणारा पाऊस देखील पडण्याची शक्यता आहे आणि तो पाऊस हा विदर्भामध्ये, नागपूर विभागामध्ये, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील तो मध्यम ते जोरदार ते अतिजोरदार देखील पाऊस पडणार. तसेच अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील तो जोरदार अतिजोरदार देखील पाऊस पडणार आहे शेतकऱ्यांना. तसेच आता वरी इकडे नाशिक विभागामध्ये नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये देखील तो मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अतिजोरदार देखील पाऊस पडण्याची शक्यता पडणार आहे. तसंच आता इकडचं मराठवाड्याचे भाग, मराठवाड्यामधील नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार ते अतिजोरदार देखील पावसाची शक्यता आहे. तसेच आता बीड जिल्ह्यामध्ये लातूर आणि बीड जिल्ह्यामध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. आता इकडे पुणे विभागामध्ये 26 ते 30 दरम्यानमध्ये कोल्हापूर, सातारा, पुणे ह्या जो दक्षिण उत्तर पट्टा आहे, पर्वतीय पट्टा, त्या पट्ट्यामध्ये मात्र जोरदार अतिजोरदार मुसळधार देखील पावसाची शक्यता आहे. तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग ते मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार ते अतिजोरदार देखील पावसाची शक्यता आहे. तर आता इकडं राहिलेला सांगली जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदर शेतकऱ्यांनो, हा जो दक्षिण महाराष्ट्र आहे, या दक्षिण महाराष्ट्रामध्ये 30 जुलैपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे. पण मात्र 22 तारखेपर्यंत पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे या भागामध्ये. 22 तारखेपर्यंत 22 किंबहुना 24-25 देखील येऊ शकतो. पण त्याच्यामध्ये पाऊस कमतरता राहण्याची शक्यता म्हणजे 24 पासून पुढे मात्र वातावरणामध्ये बदल होऊन या भागामध्ये चांगल्या देखील पावसाची शक्यता आहे. पण तोपर्यंत शेतकरी बंधूंना जर पाणी द्यायची इच्छा, पाणी तुमचं जर पाणी ओल कमी वाटत असेल, तुम्ही शेतकरी बंधूंना पाण्याचा सुद्धा निर्णय घेऊ शकता तुमच्या निर्णयावर. तर शेतकरी बंधूंना हा झाला अंदाज. आणि ऑगस्टच्या
पहिल्या आठवड्यामध्ये देखील चांगल्या पावसाची शेतकरी मित्रांनो शक्यता आहे आणि ऑगस्टमध्ये खंडाची देखील शक्यता आहे. आणि सप्टेंबरमध्ये मात्र चांगला जोरदार तर अतिजोरदार पाऊस, रेकॉर्ड तोड पाऊस पडणार आहे. सप्टेंबरमध्ये पडण्याची शक्यता आहे. तर हा झाला शेतकरी अंदाज. तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल तर शेतकरी यूट्यूब चॅनलला माऊली हवामान अंदाज चिकणे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका देखील. आणि अंदाज हा संपूर्ण पाच आणि प्रश्न जे कमेंट तेच येतात की तुम्ही आमच्या भागामध्ये पाऊस पडेल का. शेतकरी मित्रांनो, मी प्रत्येक अंदाजामध्ये ज्या भागामध्ये अत्यंत पाऊस कमी त्याचा विचार करत असतो मी, आणि ज्या भागामध्ये पाऊस जास्त ती शेतकऱ्यांची काय परेशानी असेल, जिथे पाऊस कमी तिथे शेतकऱ्यांची काय परेशानी असेल ह्याचा देखील मी विचार करूनच अंदाज देत असतो, परफेक्ट अंदाज देत असतो. आणि त्यामध्ये तुम्हाला अशी विचारण्याची सुद्धा गरज नाही. आमच्या भागामध्ये ज्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्या भागामध्ये कोणत्या तारखेला पाऊस पडणार आहे आपण असं सांगितलेलंच असतं. तर हा जरा अंदाज. धन्यवाद.